नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज भरली वांगी बनवणार आहे। यासाठी वांगी मी 5 ते 6 वांगी घेतलेले आहेत। तर धुवून अशा पद्धतीने 4 भागामध्ये कट केलेला आहे। तर मध्यभागी बघूनच कट करायचे, कारण वांगी खिडकी असण्याची शक्यता असते पावसाळा असल्यामुळे। तर मी इथं खोबरं भाजण्यासाठी घेतलेलं आहे। तर खोबऱ्याचे काप घेतलेत, भाजून घ्यायचे। तर अशा पद्धतीने एकदम खमंग असं खोबरं भाजून झालेलं आहे। तर याच्यामध्येच थोडेसे धने भाजून घ्यायचे। धने आणि खोबरं भाजलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे थंड होण्यासाठी। आणि इथं शेंगदाणे टाकलेले आहेत मी अर्धी वाटी, हे पण भाजून घ्यायचे। त्याच्यामध्येच तीळ टाकून घ्यायचे थोडेसे। तर इथे एक मोठा चमचा मी पांढरे तीळ टाकलेले आहेत भाजण्यासाठी। तर शेंगदाणे भाजत आल्यावर तीळ टाकायचे भाजण्यासाठी। तर आता दोन्ही पण भाजलेलं आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तर सुरुवातीला खोबरं आणि धने टाकलेलं आहे मी, शेंगदाणे आणि तीळ टाकलेले आहे त्याच्यामध्ये। आता याचा मसाला वाटून घ्यायचा आहे। तर सर्व एकत्र करून वाटायचे। तर अद्रक टाकलेलं आहे थोडंसं, 2-4 लसूण पाकळ्या टाकायच्यात, जिरे टाकायचे अर्धा चमचा, लाल तिखट टाकायचे, अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे मी। कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। घरगुती काळा मसाला टाकायचा असला तर टाकू शकता थोडंसं। चवीनुसार मीठ टाकायचे, कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकलेला आहे याच्यामध्ये मी। तर आता एकदम छान असं बारीक वाटण तयार झालेलं आहे, हे बघू शकता। तर अशा पद्धतीने मी वाटण तयार केलेलं आहे। तर एक कांदा घेतलेला मध्यम आकाराचा, बारीक कट करून घ्यायचा। तर हे फोडणीसाठी वापरायचे कांदा। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता इथे मी वांगे पाण्यातून बाहेर काढलेले आहेत एका प्लेटमध्ये। तर आता वाटलेला मसाला याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीनं मसाला एकदम दाबून असा भरून घ्यायचा आहे चांगला वांग्यामध्ये। तर सर्व वांगे मी भरून घेणार आहे। तर आता सर्व वांगे भरून झालेले आहेत, थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे। तर नंतर भाजीवरून टाकायचं आहे। तर गॅसवर कढई ठेवली आहे, 1 चमचा तेल टाकायचे, 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे मी। जिरे मोहरी टाकायची इथं, तर अर्धा चमचा जिरे मोहरी टाकले। कांदा टाकायचा आहे आणि कांदा चांगला गुलाबी रंगात भाजून घ्यायचा आहे। तर याच्यात लसूण अद्रकची पेस्ट पण टाकलेली आहे, व्हिडिओ स्किप झालेला आहे। थोडेसे लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे। तर थोडंसं वरून लाल तिखट टाकायचे कांद्यामध्ये, चवीनुसार मीठ टाकायचे, चिमूटभर मीठ टाकलेलं आहे मी, मसाल्यामध्ये मीठ टाकलं होतं थोडं। आता तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे। आता याच्यामध्ये वांगी टाकून घ्यायचे। मध्यम गॅसवर 5 मिनिट ठेवायचे असं झाकून। आणखीन एकदा चमच्याने हलवून घ्यायचे आणि झाकण ठेवायचे। तर सुरुवातीला न पाणी टाकताच वांगे अशा पद्धतीनं तेलामध्ये परतून घ्यायचे आणि 5 मिनिट झाकण ठेवायचे। तर बघू शकता एकदम छान असं थोडेसे मऊसर झालेले आहेत। तर आता ह्याच्यामध्ये शिल्लक राहिलेला मसाला टाकून घेणार आहे आणि ह्याच्या भांड्यामध्येच गरम पाणी टाकून हे वांग्यामध्ये टाकायचे।
तर वांगे जास्त न हलविता थोडं थोडं अशा पद्धतीने एक ठिकाणी करून झाकून ठेवायचे आणि मध्यम गॅसवर 10 मिनटं ठेवायचे. आता वांगे छान शिजलेले आहेत बघू शकता. आता मी गॅस बंद केलेला आहे. तर सुरीने बघायचे शिजलेत का नाही ती वांगे. तर मी तुम्हाला दाखवत आहे, एकदम छान असे वांगे शिजलेले आहेत. तर तयार झालेली आहे भरल्या वांग्याची भाजी. तर नक्की बनवा. अशा एकदम सरळ आणि सोपी पद्धत आहे. तर बघू शकता एकदम छान, रंगही छान आलेला आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.